तर चला गावी निघायचा प्रवास चालू झालेला आहे आणि शुभ्रा आणि पप्पू आम्हाला सोडायला आलेले आहेत. मी आणि अर्णव बाहेर आहोत ह्याच्यासाठी की नेमकं ना पाऊस चालू झाला आणि मैदानात चिखल झालेला, तर ओले पाय परत गाडीमध्ये नको जायला, त्यासाठी आम्ही पुढच्या साईडला येऊन उभे राहिलो. आणि मी म्हटलं चला तर थोडं टेकडीवर वरती जाऊनच उभे राहू, कारण ताईलाही बाय करायचं होतं म्हणून. तर हे बघा पाऊस किती पडला. तर इथून गाडी निघाली ती डायरेक्ट ताईच्या घराची इथे थांबलेली आहे, कारण ताईला बाय करायचं होतं. तर इथे आम्ही गाडीत बसलो, ताईला बाय केलं आणि पुढे जाऊन ना आत्याला घ्यायचं होतं. आत्या म्हणजे पिंकी सोडायला येत होती गेटजवळ, तर आत्याला घेऊन आम्ही तसेच परस्पर पुढच्या रस्त्याला चालू करणार होतो मार्ग. तर जाता जाता लालपरी दिसली. हिच्या खूप साऱ्या अशा आठवणी आहेत, प्रत्येकाच्या लाईफमध्ये असणार. आणि आधी 4 व्हीलर नव्हत्या ना प्रत्येकाकडे, तर ह्यानेच प्रवास करायचो. आता खूप कमी झालेला आहे, पण छान वाटलं बघून. आणि पुढे गेलो तर अमोलला घेतलं पनवेलला. तर ही दोन्ही मुलं अशी चिटकून बसले त्यांना, कारण ते ऑफिसमधून डायरेक्ट आलेले. आम्ही त्यांना पनवेलला पिकअप करणार होतो. इथे आत्या, आई आणि मी मधी बसलेलो, अमोल आणि तिन्ही मुलं मागे बसलेले. तर बाहेरचं क्लायमेट खूप छान वाटत होतं. पोरांची मस्ती चालू आहे. आणि ना आता कुठेतरी चहा प्यायला थांबू आम्ही. कोकण रेल्वे पहाई, हिरवळ झाडीतून मस्तपैकी लाल कलरचे लाल डबे आणि हिरवळ बाजूला. वाव, मस्त गाडी, छान वाटते ट्रेन. आणि चला आमचा पुढचा प्रवास चालू आहे. किती वाजतील सांगता येत नाही, कारण परत जेवणालाही रात्री बाहेरच जेवण करून आम्ही जाणार आहोत, कारण घरी जाऊन ना साफसफाई करायची. आता वाजतील त्याच्यावर आहे, दमलेला असो ना तर सरळ झोपूनच घेणार, बाकी दुसऱ्या दिवशी काय ते करू. तर CNG भरायला जिथे फर्स्ट स्टॉप घेतला ना आम्ही CNG भरायला, तिथेच बाजूला एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये जाऊन आम्ही ठरवलं चहा प्यायचा. बरं, चहा पिता पिता विचाराला छान असा वडापावचा ना वास नाकात आला. हॉटेलचं नाव आहे हॉटेल अन्नपूर्णा. आणि वडापावचा वास आल्यावर पप्पा बोलले वडापाव खाऊया का, तर मी म्हटलं चला मग खाऊ. तर सगळ्यांना ऑर्डर केली नव्हती. आणि ना हे हायवे रोडला जास्त म्हणजे आत्ताच चालू झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी ना मला वाटतं पावाचं स्टोरेज ठेवले नव्हते, तर जास्त पाव नव्हते. त्याच्यामुळे आम्ही काय केले, आधी वडापाव 4 होते ना ते मागून घेतले, मुलांना दिले खायला. आणि नंतर मग एक्स्ट्रा 6-7 ना वडे मागवून घेतले गरम गरम खाण्यासाठी. तर ही नात काय दोघांचा हात सोडत नव्हती. तर इथे मुलांचा वडापाव खाऊन झाल्यानंतर मस्त आम्ही कटिंग चहा पिली. कटिंग चहा ही एवढी छान होती ना ती. आणि त्यांना गरम गरम ह्यांचे वडे टाकत होते ते, आणि मुलांना गरम वडे खायला दिले, सोबत चटणीही दिली आणि पुढच्या प्रवासाला चालू केला. काळोख पडला होता बऱ्यापैकी. आणि पाऊसही मध्ये मध्ये चालू होता, जास्त नव्हता पण पाऊस कंटिन्यू चालू होता. तर इथे लागला आहे खेडचा बोगदा. आता मी हा बोगदा क्रॉस करून गेल्यानंतर ना आपलं काळकाई देवीचं मंदिर आहे ना, तिथलेही मी व्हिडिओ करायचा प्रयत्न करेन. आणि जेवायचं बघू आता बंटी काय बोलते. बंटी जर पुढे CNG भरायची असेल ना, तर तिथे बाजूला कुठं हॉटेल असेल ना, तर तिथेच आम्ही डायरेक्ट CNG भरून घेऊ. तर बोगद्यात ना अजिबात एकही गाडी नव्हती. ह्या पिरियडमध्ये तरी ट्रॅफिक मिळत नाही आहे, पण आता ना गणपतीच्या सीझनमध्ये अफाट ट्रॅफिक असणार आहे, रांगच्या रांग असणार आहेत. कारण कोकणवासियांना एक पालखी आणि गणेशोत्सव, गणपती, बस ह्याच्यामध्ये फुल कोकण भरलेला असतो. फायनली बोगदा संपलेला आहे. आणि पुढे CNG भरायला थांबलो ना, तिथेच हा हॉटेल होता. बंटीला म्हटलं बघ आधी, त्यानं विचार.
अवेलेबल काय आहे. तर आम्ही जास्त काही मागवलं नाही, फ्राय राईस मागवलं, प्रत्येकाला एक एक रोटी मागवली आणि पनीरची भाजी मागवली. तर त्याच्या आधी ना पापड, मसाला पापड, तर मसाला पापडमध्ये ना असे पापड होते. ठीक आहे, गावच्या ठिकाणी असं नाहीच मिळणार. तर आम्ही हे मागवले आणि तेही खाऊन घेतले. अप्रतिम टेस्ट होती. नवीनच ओपनिंग होती मला वाटतं झालेली, पण टेस्ट अप्रतिम आहे. ते इथे गरम गरम रोटी आणि पनीरची भाजी आलेली आहे. तर स्वीटमध्ये आम्ही हे खाल्लं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. ते बघा, हे मंदिर आलं आहे. काळकाईचं लेफ्ट साईडला मंदिर आहे. दिवसा उजेडात आलो असतो ना तर दर्शन नक्की घेतलं असतं, कारण इथून पुढे असंच जात नाही, आम्ही पाया पडूनच जातो. पण ऑलरेडी खूप लेट झालेला आणि इथून आता खेडपासून दापोलीपर्यंतचं अंतर 1 तास आहे. तर मंदिराचा व्हिडिओ करून घेतला असंच बाहेरून आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. वारा, पाऊस आणि थंड हवा चालूच होती. छान वाटत होतं. आत्ता फक्त एवढंच की थकलेलो एवढं ना की पेटपूजा झाली की झोप लागते. तर आता इथून आम्ही डायरेक्ट घरी. ते इथे मध्येच आईचं माहेर आहे, म्हणजे आमचं आजोळ. त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि हा प्रवास आमचा इथेच आता संपवणार आहे, कारण इथून पुढे गेलो की घर येणार. आणि घरी ना उद्याचा ब्लॉग बघायला ना तयार राहा, कारण ना गावी येऊन जे करता येईल ना ते करायचा प्रयत्न मी करते. पण नेटवर्क आणि लाईटीचा इश्यू असेल तर थोडासा प्रॉब्लेम होईल. छान चंद्र दिसत होता, गाडीतून मी उतरली, त्या चंद्राला व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेलं आहे. गेट ओपन केला आहे आणि सामान आतमध्ये घेतलेलं आहे. तर चला, ही व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला येतील. हे थोडे दिवस 5-6 दिवस आलेला आहोत गावचं लाईव्ह जगण्यासाठी पावसामध्ये. तर नक्की सांगा तुम्हाला कसं वाटतं, आणि असं जर ट्रॅव्हलिंग ब्लॉग आवडत असेल तर नक्की कमेंट्स करा. नक्की बाहेर जायचं कुठे ना कुठे प्रयत्न करू. तर चला, आता इथून आम्ही गाडीतून सगळ्या बॅगा काढून घेतो आणि लवकरात लवकर फक्त अशी झाडू वगैरे मारून झोपून घेणार आहोत, कारण सगळे ऑलमोस्ट थकलेले आहेत. तर चला, गाडी आलेली आहे आमची. चला, बाय, टेक केअर, काळजी घ्या.